जय हिंद मित्रांनो, लसावी मसावी टॉपिकवर आपला आज तिसरं लेक्चर येत आहे। तर या तिसऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या लिंकची जो व्हिडिओची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल। तर खूप जास्त वेळ वाया नाही घालता आपण आता याच्यावर काही उदाहरणं जे आता आलेले आहेत तर ते आपण उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा, पहिलं उदाहरण आहे, एक संख्या 60 मसावी 12 आहे, त्यांचा लसावी 240 आहे, तर दुसरी संख्या शोधा। तर याच्यामध्ये एक संख्या जी दिली ती काय दिली आहे, 60 दिली आहे, मसावी दिला आहे 12 आणि लसावी दिला आहे 240। तर आपल्याला ती दुसरी संख्या शोधायला सांगितलेली आहे। तर सिंपली तर काय असणार आहे बघा, फॉर्म्युला आपला पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी। तर आपला फॉर्म्युला होता जे की आपण पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं। ज्या विद्यार्थ्यांनी पहिले लेक्चर बघितलं असेल पहिलं आणि दुसरं त्यांनी नक्कीच पहिलं आणि दुसरं लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला तिसरं लेक्चर तुम्हाला समजेल। तर पहिली संख्या आपल्याला दिली आहे 60, दुसरी संख्या शोधायला लावली आहे, दुसरी संख्या शोधा, माहिती नाही तर तिला घेतलं x। मसावी मला दिलेला आहे 12 आणि लसावी किती दिलेला आहे 240, लसावी दिला आहे 240। तर या ठिकाणी काय करणार, या 60ला गुणाकारातून इथं काय येणार भागाकारात, म्हणजे x बरोबर 12 गुणिला 240 भागिले 60। 60चा जर पाडा म्हटला 60 एक 60, 60 दुने 120, 60 त्रिक 180, 60 चौक 240 आणि 12 गुणिले 4 तर किती आला 48। म्हणजे x ची किंमत जी आली ती काय आली 48। म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर काय भेटलं 2। म्हणजे 60 आणि 48 त्या दोन संख्या आहेत की ज्यांचा मसावी 12 व लसावी 240 आहे। तर अशामध्ये आपण पहिल्या उदाहरणाचं उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे। आपण आता या ठिकाणी दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत। दुसरं उदाहरण बघा, दुसरं उदाहरण आपल्या या ठिकाणी दिलं आहे की पुढील संख्यांचा मसावी काढा। 24, 36 आणि 60चा आपल्याला काय काढा लावलं आहे, मसावी काढा लावलं आहे। आपण मसावीच्या सोबत या ठिकाणी लसावी पण काढूया। तर बघा काय केलं, 24 नंतर घेतला 36 नंतर घेतला 60। तर यांचा मसावी तर शोधू याच, परंतु मसावी सोबत आपण यांचा लसावी पण काढूया, लसावी। तर बघा 12ने सगळ्यांना भाग जातोय, 12ने कशाने भाग जातोय, सगळ्यांना भाग जातोय। तर बघा 12ने भाग दिला, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 पंचे 60। तर 12ने सगळ्यांना भाग दिला गेला म्हणून तो सामायिक अवयव आहे। तर 12 काय आला त्यांचा मसावी आला। म्हणजे 12ने 24ला पण भाग जातोय, 36ला पण जातोय आणि 60ला पण भाग जातोय। आता मला काढायचा आहे त्यांचा लसावी। लसावी विचारला नाही तरी काढूयात। तर आपले उत्तर तर भेटून गेले, उत्तर काय 3, 12। पण आता लसावी काय येईल बघा, तर मी काय करतो उरलेल्या संख्यांना भाग देतो। तर लसावीमध्ये मी या 12ला इथं घेतो, हा झाला सामायिक अवयव, पण मला असामायिक अवयव पण घ्यायचं आहे। तर दोनांना भाग दिला, बे एक बे, 3 ॲज इट इज, 5 ॲज इट इज, मग दिला भाग 3ने, 3 एक 3, 5 ॲज इट इज, मग भाग दिला 5ने, 1 1 1। तर उरलेले जे अवयव ते पण तिथं गुणाकारात घेतला। तर 2 घेतला, त्याच्यानंतर 3 घेतला आणि त्याच्यानंतर काय घेतला 5, बरोबर। तर आता इथं बघा 12 दुने 24, 24 त्रिक 72, सॉरी 12 दुने 24, 24 त्रिक 72 आणि 72 गुणिले 5। तर 5 2 10 0, हा चले गेला 1, 7 5 35 आणि 1 36। तर लसावी काय आला 360। म्हणजे याचा अर्थ असा होतो की 360 24च्या 36च्या 60च्या पाड्यामध्ये येते। तर आपल्याला फक्त मसावी विचारला होता, पण आपण या ठिकाणी लसावी सुद्धा काढलेला आहे। हां विचार सर, काही प्रॉब्लेम कसं बरोबर, हां नाही लहान संख्याच मसावीला असं नाही आहे सर, असं नाही। आता इथं पर्यायामध्ये लहान संख्या 12 म्हणजे 12ची असं नाही आहे। तर पर्याय वेगवेगळे पण 6 पण दिलं राहील, 6 जर दिला असता पर्याय इथं तर मग हा नाही दिला आहे, 6 दिला आहे तर 6 मसावी आला नसता, बरोबर। तर पुढचं उदाहरण बघा,
पुढचं आपल्याला ऑनलाईन एका सरांनी आपल्याला उदाहरण दिलं आहे, जे की लसाविषयी रिलेटेड नाही आहे, पण तरी आपण या व्हिडिओमध्ये ते उदाहरण घेऊन टाकूया. तर बघा, 2 उदाहरणं तिने दिली आपल्याला. 7/12 6% आपल्याला या ठिकाणी काढायला लावले. तर बघा, हे टक्केवारीचं एक उदाहरण आहे. तर आपण जेव्हा आपण टक्केवारी शिकत होतो तर त्यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी आपण बघितल्या होत्या. तर त्या बेसिक गोष्टी काय होत्या बघा, जर आपल्याला 6 चे च्या जर असेल तर अशा ठिकाणी आपण काय घेतो, गुणाकार. हिंदीमध्ये जर आलं तर का, की, के, क्या, आणि जर इंग्लिशमध्ये असेल तर ऑफ येतो. काय येतो, ऑफ. बरोबर. त्याच्यानंतर जर पर्सेंटेज चिन्ह आलं तर भागाकारात 100 घ्यावा. भागाकारात काय घ्यावा, 100 घ्यावा. जर मध्य शब्द आला, मध्य, उदाहरणामध्ये असा मध्य शब्द आला तर काय करावी, बेरीज करावी. म्हणजे बेरीजचं चिन्ह घ्यायचं. आणि जर मधून शब्द आला तर वजाबाकी करावी, वजाबाकी. तर त्या ठिकाणी वजाचं चिन्ह घ्यायचं. जर म्हणजे किंवा हा शब्द आला तर त्या ठिकाणी मध्ये बरोबरचं चिन्ह घ्यायचं. म्हणजे किंवा हा शब्द जर आला तर काय घ्यायचं, बरोबरचं चिन्ह घ्यायचं. आणि जर संख्ये, कोणता, संख्ये किंवा किती शब्द आला तर त्या ठिकाणी एक्स घ्यायचा. ते बेसिक नियम आहे टक्केवारीच्या उदाहरणांमध्ये शिकताना. हे बेसिक नियम ज्याचे पाठ झाले त्याला इझिली उदाहरण सॉल्व करता येईल. तर बघा, आता या उदाहरणात मला कोणाकोणाची गरज पडते ते बघूया. तर 7/12 चे म्हणजे काय, गुणाकार. 6 टक्केचं चिन्ह आलं तर भागाकारात काय घेतलं, 100 घेतला. तर हे 7/12 चे म्हणजे गुणाकार, 7/10 घेतला. मला 7/12 6% काढायचे होते. 7/12 किती टक्के काढायचे, 6%. तर सिंपली तर बघा, ज्याच्याने भाग जातो त्याने भाग देऊन टाकायचा. तर बघा, 6 × 6 sin 2 12, 6ने भाग दिला. वर उरला कोण, 7 आणि खाली 2, इकडे उरला कोण, 100. तर मी 2 आणि 7ला भाग देतो. जेव्हा पण एखाद्या संख्येला 2ने भाग दिला जातो तेव्हा त्या संख्येचे किती होते, निमपट होऊन जाते, निम्मे. 7 रुपयाचे निम्मे किती होतात, 3.5 रुपये. म्हणजे बे आणि इथं 7ला भाग दिल्यावर काय आला, 3.5 म्हणजे 3.5 रुपये. तर भागाकार काय आला, 3.5 भागिले 100. आता हा भागाकार मला करायचा आहे. तर बघा, इथं मी काय करणार, सिंपल. तर इथं घेतला 35. तर पॉईंट किती ते मोजणार, पॉईंट किती. तर पॉईंट किती बघा, किती, हा 1. आणि भागाकारात जेवढे शून्य आहे ते सुद्धा पॉईंटच असतात. तर पॉईंट किती, हा 1, हा 2 आणि हा 3. तर पॉईंट किती आले, 3 पॉईंट ठेवणार. पॉईंट ठेवताना उजवीकडून डावीकडे यायचं. तर हा 1, हा 2, हा 3 आणि हा पॉईंट आला. तर किती पॉईंट आले, बरोबर 3 पॉईंट आले. कारण की इथं हा 1 पॉईंट, हा 2 आणि हा 3. तर 7/12 6% किती आले, 0.035. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. आता पुढे एक उदाहरण दिलेलं आहे बघा. पुढे पुढचं उदाहरण आहे x/y बरोबर 7/5. तर x अधिक y आणि x वजा y ची किंमत किती येईल. तर असं आपलं उदाहरण दिलं आहे. इथे सिंपल काय करायचं आहे, x ची किंमत 7 टाका, y ची किंमत काय टाका, 5 टाका. तर x म्हणजे 7 आहे, 7 अधिक 5 भागिले 7 वजा 5. तर 7 अधिक 5 किती आला, 12. आणि 7 वजा 5 किती आला, 2. तर 12/2चा भागाकार काय आला, 6. उत्तर काय आलं, 6. आलं लक्षात. फक्त किमती पुटअप करत गेलो, बाकी काहीच नाही केलं. कळलं का सगळ्यांना, ठीक आहे. पुन्हा आपण आपल्याला समस्या टॉपिककडे येऊया. तर बघा, इथं सांगितलेलं आहे की 2 क्रमवार समसंख्यांचा
कोणत्या? 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 1104 आहे, तर त्या संख्या कोणत्या? 2 क्रमवार समसंख्या सांगितल्या आहे. मग मला सांगा इथं 55 आणि 56 समसंख्या आहेत का? नाही. 42 आणि 43 समसंख्या आहेत का? नाही. 56 समसंख्या आहे पण 55 समसंख्या आहे का? नाही. 42 समसंख्या आहे पण 43 आहे का? नाही. 30 समसंख्या आहे आणि 35 आहे का? नाही. 35 तर विषम संख्या आहे आणि प्लस क्रमवार पण नाही. तर एकमेव पर्याय कोणता उरला? 46 आणि 48 विदाऊट सॉल्व करता. परंतु त्यांच्या टायपिंग मिस्टेक तर झाली तर नाही ना, हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे की त्यांचा लसावी खरंच 1104 येतोय का, ते पण आपण या ठिकाणी बघूया. तर आपण काय करूया, 46 आणि 48चा मसावी आणि लसावी दोघं काढूया, आपली प्रॅक्टिस पण होऊन जाईल. तर 46 आणि 48चा मी काय काढतो, मसावी आणि लसावी दोघे काढतो. तर 46 आणि 48ला 2ने भाग जातोय. कशाने भाग जातोय? 2ने. तर 2 दुने 4 2 त्रिक 6 2 दुने 4 2 चौक 8. तर 2 काय आला, जो दोघांना भाग देत होता तर तो आला मसावी आणि तो इथं लसावीच्या ठिकाणी पण घेणार. मात्र आता 23 ही एक मूळ संख्या आली जिला कशाने भाग जात नाही, तिला फक्त डायरेक्ट 23नेच भाग जाणार. तर डायरेक्ट 23ने भाग देतो. 23 एक 23 पण 24ला भाग जात नाही म्हणतो. 24 ॲज इट इज घेतला. हा असामायिक अवयव आहे कारण की त्याने 24ला भाग दिला आणि फक्त एकच संख्येला भाग दिला. तर इथं गुणीला काय केला, 23 केला. बरोबर. प्लस 24ने भाग देतो. 24 एक 24. तर इथं काय घेतला, गुणीला काय केला, 24 केला. गुणीला काय केला, 24. हा लक्षामध्ये. तर आता बघा 23 दुने 46 गुणीला काय केला, 24. गुणीला काय केला, 24. करा गुणाकार पटापट. तर आता इथं ह्यांचा मी गुणाकार करतो. तर तो गुणाकार बघा 46 गुणिले 24. 6 चौक 24 4 चला गेला 2. 4 चौक 16 2 18 घेतला 0. बेसक 12 0 चला गेला 1. बेचोक 8 आणि 1 9. तर इथं घेतला 4. 8 आणि 2 10 0 चला गेला 1. तर इथं आला 11. तर बरोबर लसा विकायला 1104. 1104 आलं लक्षामध्ये. कळालं सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघूया. कोणतं? एक राहिलेलं आहे इथे. PDF मधलं घेऊ. ओके, PDF मधलं उदाहरण घेतो. तर PDF मध्ये आपल्याला तिसरं उदाहरण घ्यायचं आहे. काय तिसरं उदाहरण? तिसरं उदाहरण आहे 122 व 266चा यांचा लसावी किती. आपल्याला यांचा काय करायचा आहे, लसावी शोधायचा आहे. बघा काय केलं, इथं घेतला 122 आणि इथं घेतला 266. तर दोघांना भाग कशाने जातोय, दोघांना भाग जातोय 2ने. तर 2ने भाग दिला बघा. बेसक 12 बेक बे पुन्हा बेक बे बेत्रिक 6 बेत्रिक 6. तर 2 काय आला त्यांचा मसावी. आता मला शोधायचा आहे लसावी. तर लसावी शोधताना 2 इथं घेतला ना. तर आता 61 मूळ संख्या आहे म्हणजे 61ला डायरेक्ट 61नेच भाग जाणार. तर डायरेक्ट भाग देतो 61ने.
तर 61 एका 61, इथं आला 133. बरोबर. आता 133ला डायरेक्ट 133ने भाग देतो. 133 एका 133, म्हणजे इथं गुणिला असामायिक कोण आले 61 आणि 133. 61 गुणिला 133, त्यांचा गुणाकार करणार बघा. बे एक बे आणि बे सक 12, तर काय आला 122 गुणिला काय आला 133, गुणिला आला 133. तर यांचा मला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. यांचा काय करायचं आहे, गुणाकार. आता बघा मला 122 आणि 133चा गुणाकार करायचा. 4 पर्याय, तर मी सिंपल काय करणार बघा. इथं एकक स्थानी कोण आहे आणि इथं एकक स्थानी कोण आहे, तर बेत्रिक 6 कुठं आहे, इथे. इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 8 आहे. पुढे गुणाकार करायची गरज नाही. आलं लक्षामध्ये, तर डायरेक्ट उत्तर काढलं. कळलं का सगळ्यांना? ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. बघा हे उदाहरण बघा. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा. लक्षात द्या, जेव्हा जेव्हा लहानात लहान शब्द आला, जेव्हा जेव्हा लहानात लहान शब्द आला, तर समजून घ्यायचं आपल्याला लसावी शोधायचा आहे, लघुत्तम. आणि जेव्हा मोठ्यात मोठा शब्द आला, तेव्हा आपल्याला शोधायचं आहे मसावी, महत्तम. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ते इथं मला क्लिअर झालं की इथं मला लसावी शोधायचा आहे. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 12ने भागल्यास बाकी उरते 5, 16ने भागल्यास बाकी उरते 9 आणि 18ने भागल्यास बाकी उरते 11. तर आता यांच्यात एक गोष्ट बघण्यासारखी कॉमन गोष्ट आहे. ती गोष्ट काय बघा. 12ने भागल्यास बाकी किती उरते, 5. बरोबर, ही झाली बाकी. तर त्यांनी काय सांगितलं की 12ने भागल्यास बाकी किती उरते, 5. पुढं सांगितलं 16ने भागल्यास बाकी किती उरते, 9 आणि 18ने भागल्यास बाकी किती उरते, 11. बरोबर. तर याच्यात एक कॉमन गोष्ट मला अशी दिसली, जर मी तिघांची वजाबाकी जर केली तर 12तून 5 गेले 7, 16तून 9 गेले 7 आणि 18तून 11 गेले 7. तर ही कॉमन गोष्ट मला दिसली. हे कॉमन असणार सगळ्यांमध्ये. बरोबर. तर आता मी बोलतो की लहानात लहान शब्दाला म्हणजे काय शोधायचं, लसावी. तर मी काय करतो, 12, 16 आणि 18चा काय काढतो, लसावी काढतो. आणि त्या आलेल्या लसावीमधून आज 7 काय करतो, वजा करतो. तर बघा 12, 16 आणि 18चा काय काढायचं आहे, मला लसावी काढायचा आहे. काय काढायचं आहे, लसावी. तर सांगा 12, 16, 18ला भाग देणारी संख्या कोण आहे, 2. तर बेसक 12, बेआटी 16, बेनम 18. तर मसावी कळाला 2. कारण की 2च्या व्यतिरिक्त आता तिघांना भाग देणारी संख्याच नाही. 2ने 6ला 8ला भाग जातोय पण 9ला जात नाही. 3ने 6ला 9ला भाग जातो पण 8ला जात नाही. म्हणजे 2 कळाला मसावी. पण मला काय शोधायचं आहे, लसावी. तर उरलेल्या संख्यांना भाग देतो. बेत्रिक 6, बेचोक 8, 9ला भाग जातोय का, ॲज इट इज घेतला. पुन्हा 2ने भाग देतो. 3 ॲज इट इज, बेदुने 4, 9 ॲज इट इज. डायरेक्ट 4ने भाग दिला असता तरी चाललं असतं. पुन्हा 2नेच भाग देतो. 3 ॲज इट इज, बे एक बे 9 जसाच्या तसा. पुन्हा 3ने भाग दिला. 3 एक 3, 3 त्रिक 9. पुन्हा भाग दिला 3ने, 1 1 1. जोपर्यंत 1 1 येत नाही तोपर्यंत भाग द्यायचं राहायचं. आता मला लसावी बघा काय सापडणार, 3 त्रिक 9 दुने 18 दुने 36 दुने 72 दुने 144. तर तो काय आला, लसावी. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं यांचा लसावी काढून त्याच्यातून काय वजा करायचा, हा जो कॉमनला तो वजा करायचा. तर 144 म्हणून 7 वजा केले, उत्तर काय आलं 137. तर ती संख्या कोणती आहे, 137 आहे ती संख्या. आलं का लक्षामध्ये. पण आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे का ते चेक करूया. आलेलं उत्तर बरोबर आहे का चेक केलं पाहिजे ना. तर बघा चेक कसं करणार.
आपलं उत्तर आलं 137. तर 137ला मी कशाने भागतो? 12ने भागतो. तर बाकी काय उरली पाहिजे? 5. उरते का बघू. 12 1 12, उरला 1 घेतला 7, पुन्हा 12 1 12, उरला 5, उरली बाकी 5. मग पुन्हा 137ला जर मी 16ने भागितलं तर बाकी किती उरली पाहिजे? 9. तर 16ने भागतो. 16 96, 16 7 16 7 12 से 16 8 28 600. तर बाकी किती उरली? 9 उरली. आता भागतो 18ने. 137ला जर 18ने भागितलं तर बाकी किती उरली पाहिजे? बाकी किती उरली पाहिजे? बाई तर दिली आहे. बाकी उरली पाहिजे 11. तर 18 पंचे 90, 18 स 88 आणि 8 3 7 26 600. तर बघा बाकी किती उरली? 11 उरली. तर 137 ती संख्या आहे की जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरणार, 16ने भागल्यास बाकी 9 उरणार आणि 18ने भागल्यास बाकी 11 उरणार. तर असंही तुम्ही उत्तर काढू शकतात. या उदाहरणाला तुम्ही पर्यायावरून सुद्धा जाऊ शकतात. पर्यायावरून कसं जाणार बघा. तर समजा पहिला पर्याय घेतला 149. तर 149ला मी 12ने भागतो. बाकी किती आली पाहिजे? 5 उरली पाहिजे. तर 12 1 12, उरला 2 घेतला 9, 12 दुने 24. तर बाकी किती उरते? 5 उरते. मग 149ला 16ने भागतो. किती भागतो? 16ने. तर आत्ता आपण बघितलं होतं 16 8 किती आला होता? 28 600. बरोबर. तर इथं उरला 1. 16 नम घेऊ आपण, 44 आहे. 16 नम 44 आहे. तर इथं उरला 5, इथं उरला 0, इथं उरला 0. तर 16ने भागितल्यावर बाकी किती उरली पाहिजे होती? 9. मग उरली का? नाही. मग हा पर्याय काय आहे? बाद झाला. पर्याय काय झाला? बाद झाला. मग पर्याय दुसरा घेतो. मग पुन्हा 135ला 12ने भागतो. 12 1 12, उरला 1 घेतला 5, 12 1 12, उरला किती? 3. पण सांगितलं होतं की 5 बाकी उरली पाहिजे 12ने भागितल्यावर. मग उरली का? नाही. म्हणजे आपण पर्याय बाद झाला. तर असंही तुम्ही पर्यायावरून तुम्ही जाऊ शकतात. पण त्याला थोडा वेळ लागेल. 4 पर्याय तुम्हाला चेक करावं लागतील. पण पाठ असतील तर तो पण वेळ लागणार नाही. पटापट उत्तर येतील. तर ठीक आहे. सेम प्रकारचं एक दुसरं उदाहरण आहे, ते पण आपण या ठिकाणी घेऊया. बघा उदाहरण आहे की अशी लहानात लहान संख्या शोधून, लहानात लहान म्हणजे काय काढणार? लसावी काढा की जिला 15ने भागल्यास बाकी किती उरणार? 5. बघा 15ने भागल्यास बाकी किती उरणार? 5. 21ने भागल्यास, 21ने भागल्यास बाकी किती उरणार? 11. आणि 28ने भागल्यास बाकी किती उरणार? 18. जर तुम्ही यांच्यातला कॉमन जर फरक बघितला तर 15तून 5 गेला किती? 10. 21 म्हणून 11 गेला किती? 10. 28 म्हणून 18 गेला किती? 10. तर सिंपल काय करायचा? 15 21 28चा काय काढायचा? लसावी. आणि त्याच्यातून 10 काय करायचा? वजा. मग बघा 15 21 28ला भाग देणारी संख्या सांगा. 3. 3 5 15, 3 7 21. 3ने याला आणि 28ला नाही जाते ना, सॉरी 3 नाही आहे. तर एकाने, फक्त एकच आहे, एकाने जातोय. आपण मसावी सोडून देऊया. मसावीत आपल्याला काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. मग मी डायरेक्ट इथं 3नेच भाग देतो. 2ने दिला तरी चालेल. 28 ना, 3ने द्या किंवा 2ने द्या, काही फरक पडत नाही. तर समजा मी 3ने देतो पहिले. 3 5 15, 3 7 21. 3ने 28ला भाग जातो का? नाही. त्याला जसा जसा उतरवून घेतला इथे. आता भाग देतो 2ने. बघा यांचा क्रम चुकला तरी काही फरक पडत नाही. भाग देतो 2ने. तो 2 आणि 5ला भाग जातोय का? नाही. ॲज इट इज. 7 पण ॲज इट इज.
मग बेक बे बेचोक 8. आता भाग देतो 5 किंवा 7. तर 7 भाग दिला समजा 5 ॲज इट इज, 7 1 7 आणि 7 2 14. पुन्हा भाग दिला 2. 5 ॲज इट इज, 1 ॲज इट इज, बेक बे. आता भाग दिला 5 5 1 5. हा क्रम चुकला ना तरी काही फरक पडत नाही. पहिले 5 द्या का 7 द्या का 2 द्या, काही फरक पडत नाही. उत्तर तुमचं सारखं येणार आहे. तर आता यांचा काय करूया, गुणाकार करूया. बघा 5 दुने 10 गुणिले 7 70, 70 दुने 140 आणि 140 गुणिला 3, 140ला गुणिला केलं 3, 14 त्रिक 42 आणि त्याच्यावर घेतला काय 0. तर काय आलं लसावी काय आला 420. पण आलेला लसावीतून कोण वजा करायचा आहे 10. तर मायनस काय केला 10. तर 410 उत्तर आहे 410. हाँ नहीं निकलेगा ही तभी आंसर आएगा. हाँ 10 नहीं. आता मागचे उदाहरण 10 निघाला होता का 7 निघाला होता ना 7 निघाला होता ना. हां आलं लक्षामध्ये. ठीक नेक्स्ट एक्झाम्पल बघू. ज्याचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या. म्हणजे 12 36 का 16 36 का 24 36 का 36 48 त्या संख्या शोधायच्या आहेत. हा लक्षामध्ये. तर आता बघा इथं मला काय दिलेलं आहे, इथे मला दिलेला आहे मसावी आणि इथे मला दिलेला आहे लसावी. तर इथं आपला जो फॉर्म्युला आपला कामात येणार आहे तो फॉर्म्युला बघा काय आहे, लसावी भागिले मसावी, लसावी भागिले मसावी. तर मला भेटणार इथं असामायिक अवयव, एक अवयव. आणि हा फॉर्म्युला घेतल्यानंतर अजून मला 2 गोष्टी इथं प्रमुख महत्त्वाच्या असणार आहे. तर मसावी गुणिला लहान अवयव बरोबर भेटणार मला लहान संख्या आणि मसावी गुणिला मोठा अवयव. तर मला भेटणार मोठी संख्या. तर बघा सांगा लसावी काय आहे 144 भागीला काय केलं 4. तर तो भागाकार काय आला बघा 4 1 4, 4 त्रिक 12, उरला 2 घेतला 4 झाला 24. तर उरला किती होता 2 घेतला 4, 4 सक 24. तर काय आला 36. तर 36चे मी फोड केली 9 चौक 36 किंवा 4 9 36, 9 चौक 36 किंवा 4 9 36. असामायिक अवयव घेतला, असामायिक अवयव. आता असामायिक अवयव म्हणजे काय ते इथं व्यवस्थित लक्ष द्या. मला सांगा 9ला कोणाकोणाने भाग जातो, एकाने पण जातो ना, एकाने 3ने 9ने बरोबर. आणि 4ला कशाने भाग जाईल, एकाने 2ने 4ने. जर आपण जर 1ला जर वगळलं तर 9चे जे अवयव पडले ते पडले 3ने 9 आणि 2ने 4. मला सांगा यांचा एक तरी अवयव जुळतोय का, म्हणून याला म्हटलं असामायिक अवयव. आता ही जर फोड तुम्ही अशी घेतली असती 12 गुणिला 3 तर 12 त्रिक 36 होतात. पण ही असामायिक अवयवांची फोड नाही का. 12चे फॅक्टर सांगा कोण कोण आहे, 1 2 3 4 6 12. तर 1 12 12, 2 सक 12, 3 चौक 12, 4 त्रिक 12, 6 2 12, 12 1 12. ते झाले 12चे अवयव. 3चे अवयव 1 आणि 3. तर इथं 3 3 काय होऊन गेला मॅच. तर हे असामायिक अवयवांची जोडी तयार होणार नाही.
फक्त कोण तयार होते 9 आणि 4, 9 चौक 36. कळलं मी 9 चौक 36च का घेतलं, 12 त्रिक 36 का नाही घेतलं, तर ही सामायिक अवयवांची जोडी आहे, ती असामायिक अवयवांची जोडी आहे. 6 6 36 पण नाही घेऊ शकत, 6 6 अवयव सारखे होऊन गेले, झाले कधी सारखे. तर असामायिक अवयवांची जोडी अशी घ्यायची की ज्याच्यात एकही अवयव मॅच होत नाही. चला आता मला असामायिक अवयव तर भेटले, तर असामायिक अवयव कोण कोण आहे, 9 आणि 4. त्या दोन संख्या मला शोधायच्या आहेत, तर त्या दोन संख्या कशा शोधणार सांगा. मसावी काय आहे, 4 गुणिला लहान अवयव 4, 4 चौक 16, पहिली संख्या भेटली. मोठी संख्या शोधायची आहे, तर मसावी कोण आहे 4 गुणिला मोठा अवयव कोण आहे 9, 9 चौक 36. तर त्या दोन संख्या कोणत्या आल्या, 16 आणि 36. आहे का पर्याय, 16 आणि 36. तर 16 आणि 36 त्या दोन संख्या आहे ज्यांचा मसावी 4 आणि लसावी काय आहे 144. बघा 4 दोघांना भाग जातोय, 4 चौक 16, 4 नम 36, आणि 16 सुद्धा 16 आणि 36 सुद्धा 144ला भाग जातोय. 16 नम 44 आहे आणि 36 चौक 44 आहे. 36 एक 36, 36 72, 36 त्रिक 108, 36 चौक 144. आलं लक्षामध्ये. तर त्या दोन संख्या कोणत्या, त्या 16 आणि 36. पुढचं उदाहरण बघा. आत्ताच जस्ट घेतलं होतं अशाच प्रकारचं उदाहरण. तर अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 18ने भागले असता बाकी 1 उरते, 24ने भागले असता बाकी 7 उरते व 36ने भागले असता बाकी किती उरते 19 उरते. तर बघा 18ने भागले असता बाकी किती उरते 1. पुढे 24ने भागले असता बाकी किती उरते 7. आणि 36ने भागले असता बाकी किती उरते 19. जर मी यांच्यातला कॉमन फरक जर बघितला तर 18तून 1 गेला 17, 24 7 गेला 17 आणि 36 19 गेला 17. तर या तिघांचा काय काढायचा लसावी आणि त्याच्यातून हा 17 काय करायचा मायनस करायचा. तर 18, 24 आणि 36. तर सांगा 18, 24, 36ला भाग देणारी संख्या कोण आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे. तर 2 भाग दिला तरी चालेल, 3 भाग दिला तरी चालेल आणि डायरेक्ट 6 दिला तरी चालेल. तर डायरेक्ट 6 देतो भाग. 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 6 36. तर हा आला त्यांचा मसावी, हा काय आला त्यांचा मसावी. आता लसावी, मला तर लसावी शोधायचा आहे, मग मी काय करतो उरलेल्या संख्यांना भाग देत चालतो. तर 2 भाग देतो समजा. पहिले 3 ॲज इट इज घेतला, बेदुने 4, बेत्रिक 6, पुन्हा 2 भाग दिला, 3 ॲज इट इज, बे 1 बे, 3 ॲज इट इज, 3 भाग दिला, 3 1 3 1, 3 1 3. तर सगळ्यांचा काय करणार गुणाकार. 3 दुने 6, 6 दुने 12 आणि 12 72. तर 72ला वजा काय करणार 17. करा वजाबाकी करा, किती आला 55. तर उत्तर काय आलं आपलं 55. आहे का पर्याय आहे. कळलं सगळ्यांना. तर अशा प्रकारची उदाहरणं जेव्हा पण येतील तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जर 55ला जर तुम्ही भाग दिला 18ने तर बाकी उरणार 1. बघा 18 1 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, बाकी किती उरली 1 उरली. जर 24ने भाग दिला, 24 1 24, 24 दुने 48, बाकी उरली 7. आणि जर 36ने भाग दिला तर 36 1 36, बाकी उरली 19. कळलं का सगळ्यांना. काही डाऊट असेल तर विचारा, डबल घेतो वाटलेस. पॉईंटच्या संख्यांचा लसावी मसावी काढला होता आपण, पॉईंटच्या संख्यांचा लसावी मसावी. तर बघा सांगा काय करणार. पहिली स्टेप पॉईंट समान करणार. संख्या आहेत 3, तर तिघांचा पॉईंट काय करणार समान करणार. किती पॉईंट आहेत, मॅक्झिमम पॉईंट किती आहेत 2. तर इथं किती पॉईंट आहेत 2, म्हणजे मला सगळ्या ठिकाणी किती पॉईंट घ्यायचे 2.
तर बघा इथं आला 9.9. तर इथं 2 पॉईंट येण्यासाठी काय करणार 0 ठेवणार. इथं आला 0.18. इथं काही करायची गरजच नाही आहे, ऑलरेडी 2 पॉईंट आहेत. इथं काय केलं 27ला पॉईंट 2 शून्य ठेवले. 27 नंतर पॉईंट ठेवून 2 शून्य बी ठेवलं तर काही फरक पडत नाही, तो 27च राहिला. तर पॉईंट सगळ्यांचे काय झाले समान झाले. पुढची स्टेप काय करणार पॉईंट काढून घेणार. तर ही संख्या झाली 990, ही संख्या झाली 18 आणि ही संख्या झाली 2700. तर लक्षात ठेवायचे 2-2 पॉईंट काढून घ्यायचे. जे माझे विद्यार्थी मित्र डायरेक्ट हा तिसरा व्हिडिओ बघतील त्यांना काहीच लिंक लागणार नाही की काय चालू आहे. त्याकरता पहिला आणि दुसरा व्हिडिओ बघणं कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला तिसऱ्या व्हिडिओची लिंक लागेल. मी इथं फार शॉर्टकट नाही घेतो आहे, कारण की ऑलरेडी 2 व्हिडिओमध्ये फार लेंथी आपण घेतलेला आहे. तर आता मी 990, 18 आणि 27चा काय काढतो लसावी मसावी काढतो. तर बघा 990, 18 आणि 2700. तर यांचा मला काय काढायचं आहे, यांचा मला काढायचं आहे मसावी आणि यांचा मला काढायचा आहे लसावी. जो पण मसावी लसावी तिथं 2-2 पॉईंट मी ॲज इट इज पुन्हा ठेवून देईल, कारण की ते 2 पॉईंट काढलेत ना आपण, ते पुन्हा आपल्याला ठेवावे लागतील. तर सांगा भाग कशाने जातोय 3 जातोय 9 जातोय 18 नाही जाणार ना, जातोय 18 पण जातोय. तर समजा 9 भाग दिला मी, तर 9 1 9, 9 1 9 0 ॲज इट इज घ्यायचा. 9 2 18, 9 3 27 घेतला 0. आता पुन्हा 2 भाग जातोय सगळ्यांना, 2 भाग दिला तर बे 5 10 उरला एक घेतला 0 झाला 10, बे 5 10 110चा निम्मे केले 55. जेव्हा आपण 2 भाग देतो तेव्हा संख्या काय होते निमपट होती. तर बे कबे उरला एक घेतला 0, बे 5 10 घेतला 0. तर 2 भाग दिला. आता इथं 1 येऊन गेला, त्याकरता हे 2 काय होते सामायिक अवयव होते. आता सामायिक अवयव तिसरा निघणार नाही. तर 9 2 18 किंवा 2 गुणिला 9 हे सामायिक अवयव झाले. तर 18 काय आला सामायिक अवयव. 2 पॉईंट काढले होते ते पुन्हा 2 पॉईंट ठेवावे पण लागतील. तर हा 1 आणि हा 2, तर हा पॉईंट इथं आला. 0.18 काय आला मसावी. सांगा मग 0.18 कुठं आहे का पहिलं ऑप्शनमध्ये, अजून आहे का कुठं नाही ना. म्हणजे याचं उत्तर काय आहे पहिलंच. तर याचा लसावी काय आला पाहिजे 297. मग येतो का बघू. मग उरलेल्या संख्यांना मला अजून भाग द्यायचा आहे. उरलं कोण कोण आहे 55 आणि 150. तर हा जो 9 2 18 आहे तो इथं घेतला, तो पण घ्यावा लागेल ना गुणाकारात. आता उरलेल्या संख्यांना भाग देतो 5 भाग देतो. तर बघा 5 1 5, 5 1 5, याचं तर काम संपलं. 5 3 15 घेतला 0, डायरेक्ट 11 भाग देतो. 11 1 11, याचं काम संपलं. 30 ॲज इट इज घेतला आणि डायरेक्ट भाग दिला 30ने. तर 30 1 30. तर या ठिकाणी गुणाकारात कोण कोण राहा सामायिक आहे बघा. 5 गुणिले 11 गुणिले 30. तर गुणाकार बघा कसं करणार. गुणाकार पण पटापट आले पाहिजे, पाठ असेल तर गुणाकार करायला सोपं जातं. बघा 18 पंचे 90 गुणिला 11 त्रिक 33, त्याच्यावर घेतला आहे 0. तर 90 गुणिला 330. आता हा गुणाकार कसा करतो बघा. 9 गुणतो 3 आला, 9 त्रिक 27, 2700 घेतला 7, 2700 घेतला 7, आजच्या जागेला 2, पुन्हा 9 त्रिक 27, 27 आणि 2 29. 0ने येतो घेतला तो ठेवला, हा 0 आणि हा 0, 2 0 इथं ठेवले आणि पॉईंट 2 काढले होते ते पुन्हा 2 ठेवावे लागतील उजवीकडून डावीकडे. तर 1 आणि 2, तर पॉईंट ठेवला इथे. म्हणजे उत्तर कायला 297. 297 कायला लसावी. आले का लक्षात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. चार एक्स स्क्वेअर 18x स्क्वेअर क्यूब आणि 30xचा काय करायचं आहे लसावी. मला फक्त लसावी विचारला, मी इथं मसावी पण शोधतो.
इथं काय शोधतो, मसावी पण शोधतो. जर मी बघितलं व्यवस्थित तर मी तुम्हाला सांगितलं होतं की लसावी काढताना मोठी पॉवर घ्यायची आणि मसावी काढताना लहान पॉवर घ्यायची. तर पहिली संख्या आहे 4x वर्ग, दुसरी संख्या आहे 18x घन आणि तिसरी संख्या आहे 30x. तर लसावी काढताना मी तुम्हाला मोठी संख्या घ्यायला लावली होती. कोणती संख्या, मोठी संख्या म्हणजे कोएफिशियंटमध्ये एक्समध्ये. तर याच्यावर फोकस करूया आपण एक्सवर. तर एक्सचा वर्ग, एक्सचा घन आणि एक्स याच्यामध्ये काय घेणार सांगा, एक्सचा घन. लसावी काढताना मोठी पॉवर घेतोय आपण. कोणती पॉवर घेतोय, मोठी पॉवर. तर मग सांगा पर्यायामध्ये मोठी पॉवरचे पर्याय कोणते कोणते, 1 2 3. हा काय झालं इथं, बाद झाला. म्हणजे जो लसावी तो या तिघांपैकीच कोणीतरी एक असणार आहे. मग आता मला 4च्या 18च्या आणि 30च्या पाड्यात येणारी संख्या मला शोधायची की जी 4च्या 18च्या आणि 30च्या पाड्यात येते. किंवा मी सेपरेट 4 18 आणि 30चा लसावी काढतो. सेपरेट तर काढता येईल ना तुम्हाला. चार 18 आणि 30चा सेपरेट मी काय काढतो, लसावी काढतो. तर इथं दोनाने भाग दिला, बे दुने 4, बे नम 18, बे एक बे उरला घेतला 0, बे पंचे 10. पुन्हा दोनाने भाग दिला, बे एक बे 9 आणि 15 काय आला, ॲज इट इज आला. पुन्हा भाग दिला 3ने, एक ॲज इट इज 3 त्रिक 9, 3 पाचे 15. पुन्हा भाग दिला 3ने, तर इथं आला 1, खाली आला 5. पुन्हा भाग दिला 5ने, तर खाली आला 5 1 5. तर 5 त्रिक 15, 15 दुने 15 त्रिक 45, 45 दुनिया गुणिला 2 90 आणि 90 दुने 180. इथं काय आला 180. तर लसावी काय आला 180 एक्सचा क्यूब. 180 एक्सचा क्यूब. जर मला या संख्येचा म्हणजे मी काय केलं, सेपरेट करून घेतला. मी काय केला, सेपरेट करून घेतला. जर मला याचा मसावी पण काढायचा राहिला असता, मसावी, तर बघा पुन्हा एकदा हे उदाहरण रिपीट सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. तीन संख्या दिली, एक आहे 4x वर्ग, 4x क्यूब आणि 30x. तर मला जर समजा यांचा मसावी काढायचा आहे आणि काय काढायचं आहे, लसावी. तर मी यांना काय करतो, सेपरेट करून घेतो. यांना काय करतो, सेपरेट करून घेतो. तर इथं घेतला 4, इथं घेतला 18 आणि इथं घेतला 30 आणि एक्सचा वर्ग, एक्सचा घन आणि एक्स यांना काय केलं, सेपरेट करून घेतलं. बरोबर. तर आता बघा मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगतो, जर लसावी काढायचा असेल तर लसावी काढताना मोठी पॉवर घ्यायची आणि जर मसावी काढायचं असेल तर मसावी काढताना लहान पॉवर घ्यायची. तर मसावीसाठी लहान पॉवर कोणाची, एक्सची, तर इथं काय आला एक्स आला. आणि लसावी काढताना मोठी पॉवर कोणाची, एक्स क्यूबची, तर इथं काय आला एक्स क्यूब. आता यांचा लसावी मसा आपण नेहमीच्या पद्धतीने काढूया. तर सांगा तिघांना भाग देणारी संख्या कोण आहे, 2. बे दुने 4, बेनम 18 आणि 15 दुने 30. तर आता तिघांना भाग देणारी पुन्हा संख्या सांगा, नाहीच आहे. 2 आणि 9 2ला भाग जाईल पण 9 15 जाणार नाही. 3 आणि 9 आणि 15 जाईल पण 2 जाणार नाही. तर मसावी कायला 2. म्हणजे संपूर्ण 4x वर्ग, 18x क्यूब आणि 30xचा जो मसावी आला तो आला 2x. तो काय आला 2x. आता लसावी काढताना उरलेल्या संख्यांना पण काय करायचा, भाग द्यायचा. 2 भाग दिला, बे एक बे 9 आणि 15 काय आला ॲज इट इज. मग 3ने भाग दिला, 3 त्रिक 9, 3 पाचे 15. पुन्हा 3 भाग दिला, 3 1 3 5 ॲज इट इज. पुन्हा 5ने भाग दिला, 5 1 5. यांच्या सगळ्यांचा गुणाकार 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 गुणिला 2 90 आणि 9 दुने 180. तर आपल्याला फक्त लसावी विचारला होता पण आपण मसावीसुद्धा काढलेला आहे. हा लक्षामध्ये. पुढे बघा,
अजून काही तुमचे आडलेले उदाहरण आहेत का? खूप सारे उदाहरण आहेत तिथे. बाकीची उदाहरणं तुम्ही होमवर्कला घ्या. जसं 48, 56, 72चा मसावी किती येईल होमवर्कला घ्या. 5, 8, 10चा मसावी किती येईल हे तुम्हाला काढता येईल. आता इथं 5 गुणिले 7 गुणिले 9 गुणिले 11 गुणिले 13 आणि 9 गुणिले 11 गुणिले 13 गुणिले 17 यांचा मसावी काढायला विचारला आहे. चला आपण यांचा मसावीसोबत लसावी पण काढूया. आपल्याला फक्त काय विचारला? मसावी. आपण सोबत यांचा काय काढतोय? लसावी पण काढतोय. तर मसावी काढताना फक्त सामायिक अवयव घ्यायचे आणि ज्यांची पॉवर लहान आहे. लसावी काढताना असामायिक अवयव पण घेणार व त्यांची पॉवर मोठी आहे. एक मिनिट, मला फोन आला आहे, मी हँडल करून घेतो. हॅलो. हां सर, मी थोडं लेक्चरला आहे तर मला यायला थोडा वेळ येईल. एक 10 ते 15 मिनटं. नाही कोणीच नाही, एक 10 मिनटं लागतील मला. हो ठीक आहे, चालतं. ओके ओके, थँक्यू सो मच. तर मध्ये इंटरप्शन झाल्याबद्दल सॉरी. आपण कंटिन्यू करूया. तर बघा, मसावी काढताना आपण घेत असतो सामायिक अवयव जो सगळीकडे आहे तो, आणि सामायिक अवयवासोबतच ज्याची पॉवर लहान आहे तो. व लसावी काढताना घेत असतो आपण मोठी पॉवर व जो सामायिक आहे आणि असामायिक आहे दोघी. तर बघा, या ठिकाणी 5 आहे, इकडं 5 आहे का? नाही आहे, तो इथं घेणार. असामायिकमध्ये गेला तो सामायिकमध्ये आला नाही. इथं 7 आहे, इकडं 7 आहे का? तो पण कुठं जाणार? असामायिकमध्ये. तो पण कुठं जाणार? असामायिकमध्ये. इथं 9 आहे, इकडं 9 आहे का? आहे. तो सामायिक आहे, तो मसावीच्या ठिकाणी पण येणार, तो लसावीच्या ठिकाणी पण येणार. कारण की मसावी म्हणजे सामायिक अवयव, लसावीमध्ये सामायिक ॲज वेल ॲज असामायिक. हे असामायिक आहे, सामायिक आहे. असामायिक का? 5 आणि 7 एकाच ठिकाणी आहे, दोघी ठिकाणी नाही आहे, पण 9 दोघी ठिकाणी आहे, तो सामायिक झाला. मग इथं 11 आहे, इकडं 11 आहे का? आहे, तो इथे पण येणार. हां, एक मिनिट, आवाज नाही आ रहा है. हाँ, अभी आ रहा है आवाज़? हाँ, ओके. इथं 13 आहे, इकडे 13 आहे का? आहे, 13. इकडच्या सगळ्या संख्या संपल्या. तर मसावी काय आला? 9 गुणिले 11 गुणिले 13. आहे का पर्याय कुठं? 9 गुणिले 11 गुणिले 13. पण लसावी अजून आपला बाकी आहे. लसावीमध्ये कोणती संख्या उरली? हे बघा, इथं 13 घेतला आणि गुणिले 17 घेतला, तर काय आला तुमचा? लसावी. आलं लक्षामध्ये? अभी आ रहा है जाके आवाज? आवाज येतोय का ऑनलाईन? ठीक आहे, आता येतोय का आवाज ऑनलाईन? हॅलो, आवाज येतोय? ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. तर आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेम त्या टाईपमध्ये आपल्याला खाली अजून एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण नंबर 10. याचा आपल्याला लसावी मसावी या ठिकाणी शोधायचा आहे. बघा, आपल्याला काय विचारलंय? फक्त आपल्याला विचारलंय फक्त मसावी, पण आपण शोधताना काय शोधणार आहोत? आपण शोधताना लसावी पण शोधणार आहोत. तर बघा, मसावी आणि मी शोधतोय लसावी पण.
तर मसावीमध्ये इथं 2 आहे, इथं 2 आहे का? नाही, तो फक्त कुठे घेणार? खाली घेणार. लसावी आपल्याला विचारला नाही तरी आपण इथं शोधतोय. मग इथं 3 आहे, इकडे 3 आहे का? आहे, तो वर पण घेणार, तो खाली पण घेणार. इथं 5 आहे, इकडं 5 आहे का? आहे, तो वर पण घेणार आणि खाली पण घेणार. उरला कोण? 7, तो कुठे घेणार? फक्त खाली घेणार. तर जो मसावी आला तो काय आला? 3 गुणिले 5. 3 गुणिले 5 15 पण असू शकतो, पर्यामध्ये 15 पण येऊ शकतो. आणि लसावी काय आला? 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. हा काय आला तुमचा? लसावी. लसावी विचारला नव्हता आपल्याला तरी आपण या ठिकाणी काढलेला आहे. आलं का लक्षामध्ये? बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हे पहा क्वेश्चन नंबर 11 बघा. 12, 20, 24 यांचा सामायिक अवयव कोणता? सामायिक अवयव म्हणजे काय असतो? मसावी. तुम्हाला डायरेक्ट इथं मसावी न सांगता सामायिक अवयव शोधायला सांगितलेला आहे. तर ते तुम्हाला इथं शोधता आलं पाहिजे. 12, 20 आणि 24च्या कोण भाग देतं? तर 4 सगळ्यांना भाग जातो. मसावी 1 असणारी खालील जोडी कोणती? की ज्यांचा मसावी 1 आहे. सांगा कोण आहे? बघा 15 आणि 5ला 5ने भाग जातो म्हणजे इथं मसावी कोण आला? 5 आला पहिल्या जोडीत. दुसऱ्या जोडीत 4 आणि 20ला 4ने भाग जातो, मसावी कोण आला? 4 आला. 3 आणि 15ला भाग जातो 3ने, मसावी कोण आला? 3 आला. पण 2 आणि 5 मध्ये मसावी कोण असेल? 1. आणि 2 आणि 5ला भाग देणारा एकच अवयव कोण आहे? 1. तर जोडी कोणती आहे? 4 नंबरची. बघा 165 सेंटीमीटर, 210 सेंटीमीटर आणि 255 सेंटीमीटर लांबींना अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त किती लांबीची काठी हवी? तुम्हाला सांगितलं मोठ्यात मोठी जास्तीत जास्त काय काढणार? मसावी. महत्तम. लहानात लहान लघुत्तम असणार तर काय काढणार? लसावी. तर याचा अर्थ 165, 210 आणि 255चा मला काय काढायचं आहे? मसावी काढायचा आहे. आलं लक्षामध्ये? तर हे पण जमेल तुम्हाला. पुन्हा इथं 9, 15, 18 यांनी निशेष भाग जाणारी खालीपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी म्हणजे 9, 15 आणि 18 हे तिघं लोक ज्याला भाग देत आहेत ती संख्या म्हणजे इथं मला आता लसावी काढायचं आहे. इथं जरी मोठ्यात मोठी म्हटलेली आहे तरी शब्दाला समजा 9, 15 आणि 18 तिघं संख्या ज्याला भाग देत आहेत म्हणजे तिघं संख्या जिला भाग देतील तो काय असणार आहे? लसावी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला यांचा काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. आलं लक्षामध्ये? पुन्हा पुढे बघा. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4ने, 5ने, 6ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी काय उरते? 3 उरते. बघा याचं उत्तर कसं काढणार? हे उदाहरण व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4ने, 5ने, 6ने भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी काय होणार? 3 उरणार. 2 मिनिट जायचं आहे, 2च मिनिटात. तर बघा याचं उत्तर कसं शोधणार? 3, 4 आणि 6ला काय करायचं? यांचा काढायचा लसावी. काय काढायचा? यांचा लसावी. तर बघा 3, 4 आणि 6च्या पाड्यात येणारी संख्या कोणती ती काढूया. तर पहिले भाग देतो मी 3ने. 3 आहे का 3? 4 ॲज इट इज आणि 3 दुने 6. मग भाग देतो 2ने. हां अच्छा इथं 5 आहे का? ओके ठीक आहे. 4, 5, 6 आहे ना? हां ओके. तर बघा 4ने भाग न देता डायरेक्ट पहिले भाग देतो 2ने. 2 दुने 4, 5 ॲज इट इज, 2 त्रिक 6. पुन्हा भाग दिला 2ने, 2 क 2, 5 ॲज इट इज, 3 ॲज इट इज. पुन्हा भाग दिला 5ने, 1, 1 इथं घेतला 3. पुन्हा भाग दिला 3ने, इथं आला 1. तर जो लसावी आला तो काय आला बघा? 5 त्रिक 15 दुने आणि 30 दुने 60. तर लसावी काय आला? 60. बाकी किती उरते? 3. तर डायरेक्ट ती 3 काय करायची? ॲड करायची. इथं ॲड करायची. तर ती संख्या कोणती आहे? 63. बघा ते मागचं उदाहरण वेगळं घेतलं होतं आपण, त्याला आणि याला मिक्स करू नका. ते वेगळे हे वेगळं आहे. तिथं असं होतं 12ने भाग दिल्यास बाकी उरते 5, 18ने भाग दिल्यास बाकी उरते 11,
29ने भाग दिल्यास बाकी उरते 21, ते वेगळं होतं, हे वेगळं आहे. इथं डायरेक्ट सांगितलं 4, 5, 3 किंवा 4, 5, 6ने भाग दिल्यास बाकी किती उरते 3. तर तिथे मी मायनस करत होतो, इथं प्लस. ते दोघे उदाहरणं वेगळे आहेत. तर 60 अधिक 3 काय आला 63. तर तिसरी संख्या कोणती आहे 63. बघा 63ला जर मी 4ने भाग देणार तर बाकी उरणार 3. 63ला 5ने भाग देणार तर बाकी उरणार 3. आणि 63ला मी 6ने भाग देणार तर बाकी उरणार 3. तर असं सांगितलं आहे 4, 5, 6ने भाग दिल्यास बाकी किती उरली पाहिजे 3. तर बघा 63ला मी भाग देतो 4ने. 4 1 4 उरला 2 घेतला 3. 4 5 20 बाकी किती उरली 3. 4ने भाग दिल्यास बाकी उरली 3. आता भाग देतो 5ने. 5 1 5 5 2 10 बाकी उरली 3. 6ने भाग दिल्यास 6 10 60 बाकी उरली 3. तर बघा 63 ती संख्या आहे की जिला 4ने 5ने 6ने भाग दिल्यास बाकी किती उरते 3 उरते. जर मला असं उदाहरण आलं असतं की अशी संख्या सांगा 2 अंकी की जिला 4ने 5ने 6ने भाग दिल्यास बाकी 5 उरते, तर इथं मी 3च्या ऐवजी काय केलं असता 5 ॲड केला असता. म्हणजे ते उत्तर काय राहिलं असतं 65. जर उदाहरण असं राहिलं असतं की अशी संख्या सांगा 2 अंकी की जिला 4ने 5ने 6ने भाग दिल्यास बाकी 7 उरते, तर 60मध्ये मी किती ॲड केले असते 7 ॲड केले असते, कारण की बाकी किती उरते 7 उरते. आता हेच एक्झाम्पल बघा, हेच एक्झाम्पल जर हे एक्झाम्पल असं आलं की अशी 3 अंकी संख्या कोणती की जिला 4ने 5ने 6ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी किती उरते 3 उरते, तर मला सांगा लसावी काय आला होता 60. त्याच्यात बाकी किती उरते 3. तर ॲड किती केले होते मी 3. तर संख्या काय आली 63. पण जर मला 2 अंकीच्या ऐवजी जर मला 3 अंकी विचारली असती तर सिंपल काय केलं असतं, लक्ष द्या, सिंपल काय केलं असतं, तर मी 60च्या दुप्पट केले. किती आले 120. तर त्याच्यात अधिक काय करणार 3. तर 120 अधिक 3 किती आला 123. तर ती 3 अंकी संख्या कोणती आहे 123. याचा अर्थ असा झाला तर 63ला 4ने 5ने 6ने भाग दिल्यावर बाकीचं 3 उरते. पण जर आलेला लसावीचा जर दुप्पट केला आणि त्याच्यात जर 3 ॲड केला तर 123ला पण 4ने 5ने 6ने भाग दिल्यास बाकी किती उरणार आहे 3च उरणार आहे. जर मी याचा तिप्पट केला 180 अधिक 3 तर किती आला 183. तरीसुद्धा 183ला 4ने 5ने 6ने भाग दिल्यास बाकी किती उरणार आहे 3च उरणार आहे. चौपट केला, 4पट केला, 5पट केला आणि त्याच्यात 3 ॲड केलं तरी उत्तर काय येणार आहे तेच येणार आहे. पण मला 2 अंकी विचारली होती. जर 3 अंकी विचारली असती तर किती आली असती 123 आली असती. कोण आली असती 123 आली असती. आलं लक्षामध्ये. तर असे खूप सारे प्रकारचे उदाहरण आपल्याला उद्याच्या लेक्चरला पण राहिले उदाहरणं घ्यायचे आहेत. वेळ खूप झाला आहे. ऑलरेडी 3 लेक्चर आपले झाले लसामसा टॉपिकवर आणि उद्याचं लास्ट लेक्चर लसामसा टॉपिकवर लास्ट लेक्चर असणार आहे. उद्याच्या टॉपिकमध्ये आपण काही हिंदी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे MTSला विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत आर्मी आणि MTS स्टाफ सिलेक्शनला ते पण आपण घेऊयात. कारण की असं ऑब्झर्वेशनमध्ये करण्यात आले आहे की मराठी मीडियममध्ये जे पोलीस भरतीला जे लसामसाचे उदाहरण येतात ते सोपे असतात, परंतु हिंदी मीडियमसाठी जे स्टाफ सिलेक्शन आर्मीसाठी जे लसामसाचे उदाहरण आले ते थोडे टफ असतात. तर आपण थोडे टफ एक्झाम्पलची सुद्धा या ठिकाणी प्रॅक्टिस करणार आहोत. तर जय हिंद जय भारत.